नमस्कार. 27 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मराठा आरक्षण वाचवण्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील नियुक्त करावा, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदची मागणी. भाजपाच्या हरिपुरा येथील कार्यकर्ता अभ्यास वर्गात खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार स्मिताताई वाघ यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. यावल शहरातील बुरुज चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर संविधान दिन साजरा. हंबर्डी येथे देखील मोठ्या उत्साहात संविधान दिन केला साजरा. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संविधान दिन साजरा. मनवेल आश्रमशाळेमध्ये देखील संविधान दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करून संविधान दिन केला साजरा. साकळी ग्रामपंचायतीला संविधान दिनाचा पडला विसर, तहसील कार्यालयात सह गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार. शहरातील बाबूजीपुरा भागातील समस्या सोडवाव्या, पालिकेत निवेदनाद्वारे मागणी. रामराज्य प्रतिष्ठान व माती फाउंडेशनच्या वतीने 26/11च्या हल्ल्यात हिंगोण्याचे स्वर्गीय चौधरीसह शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. मोहोराळा ग्रामपंचायत अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता, महिला शौचालयासह बंदिस्त गटारीच्या कामाचा शुभारंभ. फैजपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संविधान दिन समाज बांधवांनी एकत्र येऊन केला साजरा. तर फैजपूर शहरामध्ये कार्तिकी एकादशी निमित्त तुळशी विवाह उत्साहात साजरा. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज, जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत. खूप सारी व्हरायटी आणि एकमेव कलेक्शन, तेही तुमच्या बजेटमध्ये. दिवाळीच्या खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता रुपाली ब्युटी पार्लर शेजारी, फालकनगर, यावल. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज, जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज शुक्रवार सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार सायंकाळपर्यंत यावल शहर आणि तालुक्यामध्ये कोरोनाचा रुग्ण कुठेच आढळून आला नाही. एकूणच मोठ्या प्रमाणावर यावल शहर आणि तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना तपासण्या झाल्या आहेत. मात्र त्यात फार कमी प्रमाणात रुग्ण हे बाधित आढळले आहेत. युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर 5 ते 50% भव्य सूट. फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस. यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे. तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता सारं काही बजेटमध्ये. मराठा आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा अध्यक्ष सचिन संतोषभाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत यावल तहसील कार्यालयात देण्यात आले. यावल तहसील कार्यालयामध्ये निवासी नायब तहसीलदार RK पवार यांनी सदर निवेदन स्वीकारले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की मराठा आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने एक वकील नियुक्त करून ओबीसीवर देखील अन्याय होऊ देऊ नये आणि मराठा आरक्षण देखील दिले जावं, असं त्यांनी मागणी केली आहे. या प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे जिल्हाध्यक्ष सचिन संतोषभाऊ चौधरीसह यावलचे नगरसेवक अभिमन्यू चौधरी, राकेश भोडे, महेंद्र चौधरी, महेंद्र किनोजे, डॉक्टर गणेश रावते, संतोष माळी, तुकाराम बारी, अमोल देशमुख, भरत चौधरी, चेतन आढळकर, अरुण पाटील, बापू देशमुख, करीम मणियार, आरिफ खान सुलेमानी, मुझफ्फर कुरेशी, एजाज मणियार, भूषण नेमाडे, नावेद पटेल, अरविंद निळे, किशोर माळी, एकनाथ भिल्ल, रमेश माळी, प्रशांत कासार, सागर चौधरी, चंद्रकांत चौधरी सह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी यावल तहसील कार्यालयामध्ये निवासी नायब तहसीलदार RK पवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
तारखेला मोठा मोठे जिल्हाधिकारी कार्यालयावरती येणार आहे आणि बाळासाहेब सराट म्हणून एक व्यक्ती आहे ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकलेली आहे की मराठा समाजामध्ये आणि आपल्या ओबीसी समाजामध्ये कसे भांडण लागतील या उद्देशाने त्यांनी एक हे दिलेली आहे याचिका दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये असं आहे की काय म्हणजे प्रत्येक समाजामध्ये काही समजा तेली समाज आहे तर तेली समाजाचे अक्षरशः त्यांनी कुठे मोठं बंगला आहे तर त्याचे फोटो त्याचा उतारा काढून की बाबा यांना आरक्षणाची गरज नाही. कुंभार समाजाचा पण मोठा व्यक्ती असेल त्याचे फॅक्टरीचे फोटो घेऊन ते उतारे आणि ते प्रूफ त्यांनी तिथं दाखल केले की यांनाही आरक्षणाची गरज नाही. तर असे आरक्षण ओबीसी आरक्षण चालू करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं असं त्याच्यामध्ये मागणी त्यांनी याचिकेमध्ये केलेली आहे. तर त्या विषयाला विरोध आहे आपला ओबीसी समाजाचा कुठलाच म्हणजे असं मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हा कुठलाच हेतू नाही आहे. 100% त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ते आमची भावना आहे. त्याच्यात फक्त ओबीसी समाजाचं आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही प्रथम मागणी आहे. खुश खबर खुश खबर खुश खबर। दीपावली के इस अवसर पर एसएमबी मार्ट लाया है आपके लिए किराना सामान, डेली नीड्स, ड्राई फ्रूट्स, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स, मोबाइल एसेसरीज, प्लास्टिक आइटम्स, कॉस्मेटिक्स, कन्फेक्शनरी, नमकीन, बेकरी, होजियरी, डेनिम जैसी ऊंची कंपनियों के प्रोडक्ट पर भव्य दिव्य छूट। खरीदी करें जितनी बार, डिस्काउंट पाइए उतनी बार। एसएमबी मार्ट में आइए और बड़े खरीदी पर फ्री गिफ्ट्स पाइए। क्वालिटी, क्वांटिटी और वाजबी दाम, यही है एसएमबी मार्ट। तो आज ही आइए और लाभ उठाइए इन धमाकेदार ऑफर्स का। तालुक्यातील हरिपुरा येथे भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचे 2 दिवसीय अभ्यास वर्ग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी या अभ्यास वर्गाचा समारोप झाला. समारोप प्रसंगी या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ या आल्या होत्या. हरिपुरा येथील स्वर्गीय हरिभाऊ जावळे नगरामध्ये असलेल्या गो विज्ञान अनुसंधान केंद्र येथे भाजपा कार्यकर्ता अभ्यास वर्ग घेण्यात आले होते. बुधवारी आणि गुरुवारी या 2 दिवसीय अभ्यास वर्गामध्ये विविध मान्यवरांनी या ठिकाणी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांना विविध प्रकारे असे मार्गदर्शन केले. गुरुवारी या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार स्मिताताई वाघ या आल्या होत्या. तेव्हा गुरुवारी समारोप कार्यक्रमामध्ये मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरददादा महाजन, संचालक नरेंद्रभाऊ नारखेडे, संयोजक विलास चौधरी, ज्येष्ठ मार्गदर्शक बापूराव मांडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाजपा सरचिटणीस विलास चौधरी यांनी केले तर आभार महिला आघाडीच्या शहराध्यक्ष जयश्री नरेंद्र चौधरी यांनी मानले होते. कार्यक्रमामध्ये माजी आमदार स्मिताताई वाघ, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस डॉक्टर विजय धांडे, लोकसभा विस्तारक सचिन पान पाटील, सुरेश आबा पाटील, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, जिल्हा परिषदच्या सदस्या सविताताई भालेराव, पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई चौधरी, बाजार समितीच्या संचालिका कांचन फालक, तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, डॉक्टर अतुल सरोदे, प्रियदर्शनी सरोदे, डॉक्टर नरेंद्र कोल्हे, यावलचे नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे, ॲडव्होकेट नितीन कोळी, भरत महाजन, उज्जैन सिंग राजपूत, हर्षल पाटील, राजू महाजन, किरण चौधरी, सागर कोळी, व्यंकटेश बारी, नागेश्वर साळवे, देविदास पाटील, निलेश गडे, सोहम कोळंबे, नरेंद्र चौधरी, शांताराम पाटील, संजय सराफ, पांडुरंग सराफ, डांबुनीचे सरपंच पुरुजित चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण बापू चौधरी, दिनेश बोरसे सह मान्यवरांची या कार्यक्रमामध्ये उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात या ठिकाणी 2 दिवसीय अभ्यास वर्ग पार पडला. की नाही त्याचं नियोजन केले नाही. दोघं खासदार आपल्या रक्षाताई आहे, उमेश दादा यांनी फक्त सांगून दिलं मोर्चा काढायचा आहे आणि बसून राहिले, काहीच केलं नसतं. झाला असता का मोर्चा? नसता झाला. त्यांनी प्रवास केला, बैठका घेतल्या, नियोजन केलं, मग पूर्ण नियोजन केलं, नंतर इम्प्लिमेंट केलं, पूर्ण नियोजन झालं ते, आणि मग त्या ठिकाणी मोठा मोर्चा होऊ शकला. म्हणून आपल्याला प्लॅनिंग इन डिटेल्स अँड प्लॅनिंग इन ॲडव्हान्स हे प्रत्येक कामामध्ये आपल्याला फार गरज आहे. जे राजकीय क्षेत्रात काम करताना तुम्ही धंदा घ्या, बिझनेस करत असाल तुम्ही, प्रत्येक जण
नोकरी करत असेल, बिझनेस, कुठेही जा तुम्हाला हे करावंच लागेल. नोकरी सुद्धा तुम्हाला करावं लागेल, धंद्यात सुद्धा तुम्हाला करावं लागेल. कुटुंब व्यवस्थेत आपण जेव्हा राहतो तिथे आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. एखाद्या कुटुंबाचा जो काही विषय असेल त्याचं आपल्याला प्लॅनिंग करायचं. माझ्याकडे लग्न आहे, त्याचं मला प्लॅनिंग करावं लागलं, प्लॅनिंग करून मग ते इम्प्लिमेंट करावं लागलं. म्हणजे पूर्ण नियोजन आणि पूर्ण नियोजन हे आपल्याला त्या ठिकाणी हा एक विषय फार महत्त्वाचा आहे. हे करत असताना आपल्याला सेवाभावी वृत्ती ठेवली पाहिजे. निस्वार्थ बुद्धीने आपण केलेलं काम कधीही चांगल्या पद्धतीने होतं. प्रत्येक गोष्टी आपण स्वार्थ ठेवला तर होईल का? आणि आपण तर राजकीय याच्यात काम करतोय, समाज जीवनात काम करतोय, इथं स्वार्थाला कुठंच वाव नाही आहे. त्यामुळे निस्वार्थी बुद्धीने जर आपण काम केलं तर आपण तिथपर्यंत त्या पद्धतीने पोहोचू शकतो. आणि शेवटचा विषय आहे स्वयं एहसास, आत्मपरीक्षण करणं. मी काय आहे, मी कुठे आहे, माझी क्षमता काय आहे, हे फार महत्त्वाचं. कधी कधी असं म्हणतो ना की शांत बसावं आपण एखाद दिवशी आणि 10 मिनिट आपण आपलं स्वतःलाच बघावं की आपण ही गोष्ट केली, ही घटना घडली, या घटनेचे परिणाम असे झाले, मी कुठं चुकले. म्हणून आत्मपरीक्षण पण त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. आणि हे पंचसूत्री आपल्याला विवेकानंदांनी व्यक्तिमत्व विकासासाठी आपल्याला सांगितलेली आहे. आणि म्हणून व्यक्तिमत्व विकास ही सतत निरंतर चालणारी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की ह्या पद्धतीने जर आपण गेलो तर आपलं एक व्यक्तिमत्व समाजामध्ये उठून का दिसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर आपण एक चांगल्या पद्धतीने उठून दिसू शकतो. वैचारिक, शारीरिक, मानसिक एक सक्षम नेतृत्व आपण समाजाला देऊ शकतो. एवढंच या ठिकाणी सांगते, माझ्या शब्दांना विराम देते. यावल तालुका पंचायत समितीच्या सभापती माननीय विलास भाऊ नारायण बापू, समोर उपस्थित आदरणीय स्मिताताई, उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते बंधू व भगिनी, एक किस्सा सांगतो तुम्हाला की एक पेपर होता शाळेमध्ये आणि त्या पेपर प्रश्नपत्रिका वाटून झाल्या आणि त्या बाई होत्या, पास होत्या की सगळ्याचा पेपर लिहायला बसले. आता एक पोरगा त्यातलं डोक्याला हात लावून बसलेला होता. बाई म्हणे, काय रे बाळा, तुला मिळाली प्रश्नपत्रिका? म्हणे, हो. मग लिही ना म्हणे. तो जरा मान वळून बसला. मग बाईने पाहिलं की त्याच्याजवळ पुठ्ठलं दिसत आहे, कॉप्या. बाई म्हणे, काय रे, तुझ्याजवळ तर लिहायचं सामान पण आहे सगळं, लिही ना मग. अरे कशाला सांगायला लावता बाई म्हणे, मी मराठीचा काप्या घ्यायला इंग्रजीचा पेपर निघाला म्हणे. आज माया डांगरा तसाच बसलाय. मला बोलवलं याच्यासाठी की तुम्हाला आत्मनिर्भर भारतवर बोलायचं आहे, तर मी रात्रीपासून आत्मनिर्भर झालोय. इथे आल्यावर म्हणता की आता तुम्हाला बोळवण करायची. आता त्याच्यामुळे प्रॉब्लेम तर आहेच ना. मी आता आले उमेश दादा बोलायला लागले आत्मनिर्भर भारतवर. म्हटलं आता हे स्वतःवर निर्भर झाले, आता आपली गरज नाही. गमतीचा भाग जाऊ द्या, पण थोडंफार वाचलंय त्यातलं थोडंफार उत्तर देऊन टाकतो मी. प्रश्नपत्रिका कोणची बी असो. आता तुम्हाला माहिती आहे की कोरोनाचा कालावधी गेला, चालू आहे म्हणजे अजून दुसरी वेव पण आता हळूहळू येते माझ्याकडे. आता मी रोजच पेशंट बघतो, माझ्याकडे कोरोनाचे पेशंट सुरू झाले परत. तर कसं असतं मित्रांनो की संकट काळ जो असतो, संकट काळामध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी पण घडतात. काळ्या ढगाला पण सोनेरी किनार असते असं आपण म्हणतो. संकट काळात पण चांगल्या गोष्टी घडतात. जसं आता या कोरोनाच्या संकटामध्ये काय झालं, देशावर कधीही काही संकट येऊ द्या, संकटाने चांगल्या भावना आपल्या जागृत होतात. दुःख आणि संकट याच्यासारखं उत्तम शिक्षक कोणी नसतो. आता तुम्हाला माहिती की ज्यावेळेला केदारनाथ मध्ये मोठा पूर आला, आपल्यापैकी एक तरी व्यक्ती असा होता काही जो रडला नसेल. त्यावेळेला लाखांनी लोक, भक्त लोक वाहून गेले. केदारनाथच्या प्रसंगाने आपल्या सगळ्याला हळवं केलं. जेव्हा जेव्हा भूकंप होतो, कुठे चेन्नईमध्ये भूकंप झाला, कधी त्सुनामी आली असेल, तर त्या वेळेला तुम्ही लक्षात घ्या की लोक होऊन मदतीला तयार असतात की सांग बाबा कोण जात आहे का तिथे, मी एक रग देतो, एक कपडा देतो, काही पैसे. आज आदरणीय माजी आमदार तशा माजी नामदार आज आदरणीय स्मिताताई वाघ आज आपल्या इथे येऊन
त्यांनी जे आपल्याला जे मनोगत व्यक्त केलं, त्यांनी अतिशय छान प्रकारे तुम्ही अतिशय छान प्रकारे सर्व मुद्दे मांडले, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शहरातील बुरुज चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते फलकाचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये रिपाईचे आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अरुण गजरे, भीमराव गजरे, दिलीप गजरे, कुलदीप गजरे, विश्वास मेढे, देविदास गजरे, बबलू गजरे, मिलिंद गजरे, सागर गजरे, गजानन कोळी, युवराज भास्कर, सोहन गजरे, अरुण आनंदा गजरे, सुमित निकम, आकाश महिरे, आबा गजरे, अशोक गजरे, आनंदा गजरे, सुरेश डांबरे, पंकज हिवरेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. यावल शहरातील आपल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ॲडमिशन सुरू आहेत. या लॉकडाऊनच्या काळात देखील आम्ही मुलांना ऑनलाईन शिक्षण देत आहोत, ज्यामुळे मुलांचं शिक्षणाबरोबरचे नातं तुटणार नाही. त्यांना रोज अभ्यास शाळेच्या ग्रुपवर पाठवणे व होमवर्क तपासणे सर्व काही ऑनलाईन आहे. जो अभ्यासक्रम शिकवून झाला त्यावर आधारित ऑनलाईन चाचणी ही MCQ पद्धतीने घेण्यात येत आहे. आधुनिक जगात सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होत आहे. तसेच शाळेचे YouTube चॅनलसुद्धा आहे. विद्यार्थी केव्हाही सवडीनुसार व्हिडिओ पाहून अभ्यास करू शकतात व इतर विद्यार्थीसुद्धा याचा लाभ घेऊ शकतात. संपूर्ण शिक्षक आपली मेहनत घेत आहेत. या सर्व प्रक्रियेला पालकांनी टप्प्यानुसार फी भरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती आहे. धन्यवाद. हंबडी येथे देखील संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ठिकाणी आयोजित शिका कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व समाज बांधवांना विलास तायडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास तायडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद तायडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुनील मेढे, संतोष तायडे, दिनेश मेढे, सचिन झालटे, जितेंद्र तायडे, पंकज तायडे, तुषार तायडे, प्रकाश तायडे, अतुल तायडे, विशाल तायडे, गोलू तायडे, पुनीत तायडे, उमेश तायडे, सतीश तायडे सह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय तायडे यांनी केले होते. या कार्यक्रमामध्ये हंबडी येथील बौद्ध उपासक उपासिका, लहान बालके व महिलांची उपस्थिती देखील होती. कार्यक्रमाचं आयोजन प्रबुद्ध मित्र मंडळ हंबर्डी यांच्याकडून करण्यात आले होते. संविधान दिनाचा विजय असो. संविधान दिनाचा संविधान दिवस का केला? काय प्रार्थना घेतली की काय प्रार्थना
आपण घोषणा देणार आहोत, तरी सर्वांचा प्रतिसाद महत्वाचा आहे. मग पुढं असं घे नाही ना ते दिसलं घोषणा. भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व भारतीय संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे, क्लार्क प्रशांत फेगडे सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मनवेल येथे कैलासवासी व्ही तांबट अनुदानित आश्रम शाळेमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष हुकुमचंद सदाशिव पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपशिक्षक विजय चौहान यांनी संविधान वाचन केले. 11 नोव्हेंबर 2008 मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना या प्रसंगी श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. प्रसंगी अधीक्षक वसंत पाटील सह शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती. साकळी ग्रामपंचायतीला संविधान दिनाचा विसरच पडला तेव्हा याबाबत यावल तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन असून प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये तो साजरा केला जावा असे आदेश काढण्यात आले आहे. असे असताना साकळी ग्रामपंचायतीला संविधान दिनाचा विसर पडला. या ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला नाही म्हणून या संदर्भातील तक्रार मिलिंद जंजाळे यांनी एका निवेदनाद्वारे तहसील कार्यालयात व गटविकास अधिकारी सह विविध ठिकाणी केली आहे. शहरातील बाबूजीपुरा प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध समस्यांनी तोंड वर काढले आहे. त्यात प्रमुख समस्या म्हणजे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. तेव्हा नगरपालिकेने याकडे जातीने लक्ष देऊन येथील समस्या सोडवाव्या अशी मागणीचं निवेदन नगरपालिकेत देण्यात आले आहे. शहरात मध्यवस्तीत भागात बाबूजीपुरा हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये गेल्या काही दिवसापासून गटारी ह्या स्वच्छ करण्यात आल्या नाही. अस्वच्छ गटारीमुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही आहे. परिणामी रस्त्यावर सांडपाणी येऊ लागून साचू लागले आहे व त्यातून दुर्गंधी पसरते आहे. तेव्हा या भागामध्ये सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने व विविध ठिकाणी घाण कचरा साचल्याने डासांची उत्पत्ती होत नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेव्हा या भागातील तरुणांनी या समस्यासंदर्भात नगरपालिकेकडे निवेदन देऊन या प्रभागातील समस्या सोडून या भागात स्वच्छता अभियान राबवण्याची मागणी केली आहे. सदर निवेदन साजिद खान, आवेश खान, मोहम्मद कैफ, शोहेब खान, शाहिद खान, रईस खान, अरशद खान आदींनी दिले आहे. हिंगोना येथील रामराज्य प्रतिष्ठान व भालोद येथील माती फाउंडेशनच्या वतीने 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता हिंगोना येथे कार्यक्रम घेण्यात आला. हिंगोना गावातील सुपुत्र स्वर्गीय मुरलीधर लक्ष्मण चौधरी हे मुंबईच्या हल्ल्यात शहीद झाले होते. तेव्हा गावात त्यांच्या स्मारकस्थळावर सर्व तरुणांनी एकत्र येऊन 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या चौधरीसह सर्व जवान आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रम चेतन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दीपक जावडे, उपाध्यक्ष तुषार परतने, सदस्य खेताराम चौधरी, चेतन पाटील, योगेश कोळी, नेमिदास पाटील तसेच रामराज्य प्रतिष्ठानचे सदस्य तथा ग्रामपंचायतचे सदस्य मनोज वायकोळे, गजानन बोरनारे, योगेश जंगले, ललित बोंडे, चेतन पाटील, लोकेश गाजरे सह नागरिक या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. तालुक्यातील मोहोराळा ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात रस्ता काँक्रीटकरण, महिला सार्वजनिक शौचालय, बंदिस्त गटारी अशा कामांचा समावेश असून जिल्हा परिषदच्या सदस्य सविताताई भालेराव यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. मोहोराळा गावात
ग्रामपंचायतच्या वतीने सुमारे 10 लाख रुपये निधीच्या खर्चात विविध विकास कामे केली जात आहेत. तेव्हा या विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती सविता अतुल भालेराव, पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी लुकमान तळवी, ग्रामसेवक राजू तळवी, ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच गजानन महाजन, विक्की पाटील, श्यामा चौधरी, अनिल अडकमोल, अजय अडकमोल, विक्की अडकमोल, उखडू तळवी, ग्रामपंचायत कर्मचारी संजय पाटील, चंद्रकांत अडकमोल आदींची उपस्थिती होती. गावामध्ये ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरणचा रस्ता, बंदिस्त गटार, सार्वजनिक महिला शौचालयाची कामे केली जाणार आहे. फैजपूर येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धूपदीप प्रज्वलित करून संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी सुनील वाडे, इरफान मेंबर, वंचितचे शहराध्यक्ष अजय मेढे, सामाजिक कार्यकर्ते पप्पू मेढे, अजय मेढे, गोल्डन मेढे, योगेश मेढे, मुन्ना मेढे, राजू वाघ तसेच फाईट क्लबचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुस्लिम लीग सेनातर्फे देखील संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सेनेचे जिल्हाध्यक्ष शाकीर खान, साजिदभाई मेंबर, प्राध्यापक असलम तळवी, सरफराज तळवी, विजय मेढे, विलास सपकाळे सह आदींची उपस्थिती या कार्यक्रमात होती. फैजपूर शहरामध्ये कार्तिकी एकादशी व तुळशी विवाहानिमित्त कुलाचारातील देव उठविण्याची पूर्वापार प्राचीन धार्मिक पूजाविधी मोठ्या उत्साहात पार पडली. धार्मिक उत्साहात तसेच दीपोत्सव आणि फटाक्यांची आतिषबाजी करून संध्याकाळच्या मुहूर्तावर कार्तिकी एकादशी निमित्त तुळशी विवाह संपन्न करण्यात आला. तेव्हा फैजपूर शहरातील विशेष या धार्मिक सोहळ्याचे व्हिडिओ चित्रण आमचे विशेष प्रतिनिधी संजू भाऊ सराफ यांनी आपल्या यावल न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहेत. ते आपण बघूया. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.